नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पीएन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल. नियमित पाठ मी घेतो आहे. घटक क्रमांक 2 आपला सुरू आहे. आपल्या घटकाचं नाव आहे अध्यापन व नियोजन आणि त्यामधला उपघटक क्रमांक 12 त्याचं नाव आहे अध्यापन तंत्रे. त्यामध्ये भाग नंबर 3 आपण सुरू केलेला आहे. मागील तासिकेला जीपीएस प्रणाली म्हणजे काय, जीपीएस नव्हे जीआयएस प्रणाली म्हणजे काय याची प्राथमिक माहिती आपण घेतली. जीआयएस प्रणालीच्या विविध व्याख्या आपण समजावून घेतल्या. जीआयएस प्रणालीचा विकास कशा पद्धतीने झाला, जीआयएस प्रणालीचे जनक कोण होते, नंतर जीआयएस प्रणालीचा विकास कोणकोणत्या देशांमध्ये आणि कशा कशा प्रकारे झाला याविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे जीआयएस प्रणालीच्या विकासासाठी जे 4 घटक कारणीभूत आहेत, उदाहरणार्थ आधार सामुग्रीची वाढ, प्रगत भौगोलिक सिद्धांत व तंत्रज्ञान, भौगोलिक आधार सामुग्रीचे बहुमितीय स्वरूप व जीआयएस चे व्यावहारिक स्वरूप, व्यापक उपयोजन कक्षा व दिशाभिमुखता याविषयी माहिती आपण मागील तासिकेला घेतली. या तासिकेला मात्र आपण थोडस पुढे जाणार आहोत. या तासिकेला आपण प्रथम जीआयएस चे फायदे समजावून घेऊ. जीआयएस चे फायदे येऊन घ्या. जीआयएस चे फायदे. 1 क्रमांकाचा फायदा काय आहे, तर 1 क्रमांकाचा फायदा आहे भविष्यातील योजना व नियोजनाच्या दृष्टीने, भविष्यातील योजना व नियोजन, भविष्यातील योजना व नियोजन, भविष्यातील योजना व नियोजन. भविष्यातील योजना आणि नियोजनाच्या दृष्टीने सरकारी, निमसरकारी आणि खाजगी उद्योगांनी काय केले तर जीआयएस चे लक्ष जीआयएस प्रणालीकडे लक्ष वेधले गेले. भविष्यातील योजना आणि नियोजन करण्याच्या दृष्टीने खाजगी संस्था, सरकारी संस्था, निमसरकारी संस्था यांचे जीआयएस प्रणालीकडे लक्ष वेधले गेले. दुसरा फायदा आहे जीआयएसच्या संशोधनामुळे साधन संपत्तीचा विकास. दुसरा उपयोग आहे जीआयएसच्या संशोधनामुळे साधन संपत्ती विकास, नागरी नियोजन, नकाशा शास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इतिहास, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, व्यापार, व्यवसाय, आरोग्य, पर्यटन, दळणवळण विभागात उपयुक्त ठरत आहे. जीआयएस चे संशोधन हे साधन संपत्ती विकास, नागरी नियोजन, नकाशा शास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इतिहास, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, व्यापार, व्यवसाय, आरोग्य, पर्यटन, दळणवळण या सर्व क्षेत्रामध्ये जीआयएस प्रणाली ही उपयुक्त ठरत आहे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जर बघितलं तर जीआयएस प्रणाली ही काय करत आहे, उपयुक्त ठरत आहे. त्यामध्ये आपण काय काय बघितलं तर साधन संपत्तीचा विकास, नागरी नियोजन, गुन्हेगारी शास्त्र, नकाशा शास्त्र, इतिहास शास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, व्यापार, उद्योग, आरोग्य, पर्यटन, दळणवळण ह्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जीआयएस प्रणाली ही अतिशय उपयुक्त ठरत आहे. तिसरा उपयोग आहे, दुसऱ्या उपयोगामध्ये जीवनाची क्षेत्रे लिहा. जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जीआयएस प्रणालीचे उपयोग होतात. तिसरा उपयोग आहे
भूगोलामध्ये मृदाशास्त्र, परिवहन, मृदाशास्त्र, परिवहन, भूगोलातील मृदाशास्त्र, परिवहन, जलविद्या, व हवामानशास्त्र, यांचा अभ्यास करण्यासाठी GIS प्रणाली ही उपयुक्त ठरत आहे. भूगोलातील मृदाशास्त्र, परिवहनशास्त्र, जलविद्या, हवामानशास्त्र इत्यादी सर्व क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी, त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये नियोजन करण्यासाठी GIS प्रणाली ही अतिशय उपयुक्त ठरत आहे. यानंतर चौथा उपयोग आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. प्राकृतिक व मानवी भूगोल यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी GIS प्रणाली ही अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारे GIS प्रणालीचे 4 फायदे आहेत आणि ते तुमच्या समोर ठेवलेले आहेत. पहिला फायदा, भविष्यातील योजना आणि नियोजन करण्यासाठी खाजगी संस्था, सरकारी संस्था, निमसंस्कारी संस्था या सर्व संस्थांची लक्ष GIS प्रणालीकडे वेधले गेलेले आहे. GIS प्रणालीचा दुसरा फायदा म्हणजे जीवनाची जी विविध क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. हे क्षेत्र कोणते तर नागरी क्षेत्र, नागरी रचना, नागरी नियोजन, साधन संपत्तीचा विकास, गुन्हेगारी शास्त्र, दळणवळण, परिवहन, गुन्हेगारी शास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, व्यवसाय, व्यापार, या आरोग्य, पर्यटन, दळणवळण ह्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये GIS प्रणाली नियोजनासाठी, त्याचप्रमाणे या क्षेत्रांचा अधिक विकास करण्यासाठी GIS प्रणाली ही अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्याचप्रमाणे भूगोलातील मृदाशास्त्र, परिवहनशास्त्र, जलविद्याशास्त्र, हवामानशास्त्र या शास्त्रांमध्ये सुद्धा नियोजनासाठी आणि या शास्त्रांच्या अधिक अभ्यासासाठी GIS प्रणाली अतिशय उपयुक्त आहे. आणि चौथा फायदा आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांच्या एकत्रित अभ्यासासाठी GIS प्रणाली अतिशय उपयुक्त आहे. यानंतर GIS प्रणालीचे कार्य आपण समजून घेऊ. GIS प्रणाली कार्य घेऊन घ्या. GIS प्रणाली कार्य, पहिलं कार्य म्हणजे माहिती जमा करणे, माहिती मिळविणे, म्हणजे माहितीचे आदान करणे. दुसरं कार्य आहे माहितीचे संचयन करणे, म्हणजे माहिती या ठिकाणी साचवून ठेवली जाते. तिसरं कार्य आहे या माहितीची हाताळणी करणे, कुशल अशा प्रकारची हाताळणी करणे, माहितीची कुशल हाताळणी करणे, आणि तिसरा उपयोग आहे माहिती प्रदान करणे, म्हणजे माहितीचे सादरीकरण करणे. या अर्थाने या ठिकाणी GIS प्रणालीचे 4 कार्य या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी पहिलं कार्य आहे माहिती मिळविली जाते, नंतर माहितीचं संचयन केलं जातं, नंतर माहितीवर प्रक्रिया केली जाते. म्हणजे याचा अर्थ
माहितीची कुशल प्रकारची हाताळणी केली जाते आणि शेवटचं जे कार्य आहे, जी माहिती प्रदान केली जाते, या माहितीचा सादरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. यानंतर भारतामध्ये GIS प्रणालीचा कशा कशा प्रकारे विकास होत गेला त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. भारतामध्ये लिहून घ्या, GIS प्रणालीचा कशा प्रकारे विकास होत गेला ते आपण समजावून घेणार आहोत. भारतामध्ये GIS प्रणालीचा कशा प्रकारे विकास झाला हे समजावून घेण्यापूर्वी परत एकदा आपण GIS प्रणालीचे फायदे आणि GIS प्रणालीची कार्य परत एकदा समजावून घेऊ आणि मगच आपण पुढे जाऊया. GIS प्रणालीचा पहिला फायदा आहे म्हणजे भविष्यातील योजना यांचे नियोजन करण्यासाठी सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थांमध्ये GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. दुसरं, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ दळणवळण क्षेत्र, परिवहन क्षेत्र, उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र, साधन संपत्तीचा विकास क्षेत्र, नागरी नियोजन, गुन्हेगारी शास्त्र, नकाशा शास्त्र, या आरोग्यशास्त्र, या सर्वच जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी GIS प्रणालीचा उपयोग केला जातो. नंतर भूगोलाची जी शास्त्र आहे, उदाहरणार्थ मृदाशास्त्र, परिवहन शास्त्र, जलविद्याशास्त्र, हवामान शास्त्र, या शास्त्रांचा विकास करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी देखील GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. त्याचप्रमाणे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल याचा एकत्रितपणे अभ्यास करण्यासाठी GIS प्रणाली वापरली जाते. GIS प्रणालीची कार्य आपण समजावून घेऊ. ही कार्य समजून घेत असताना पहिलं कार्य आहे, GIS प्रणाली मार्फत माहिती मिळवली जाते. नंतर त्या माहितीचं संचयन केलं जातं. नंतर त्या माहितीची कुशल प्रकारे हाताळणी केली जाते आणि नंतर सादरीकरणासाठी ही माहिती पाठविली जाते म्हणजे प्रदान केली जाते. अशा रीतीने GIS प्रणालीचे फायदे आणि कार्य आपण समजावून घेतले. आता यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे GIS प्रणालीचा भारतामध्ये कशा प्रकारे विकास झाला, म्हणजे GIS प्रणाली भारतामध्ये कशा प्रकारे विकसित होत गेली त्याचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करूया. GIS प्रणालीचा विकास भारतात येऊन घ्या. भारतात GIS प्रणालीचा विकास. भारतात GIS प्रणालीचा विकास. भारतात GIS प्रणालीचा विकास कशा पद्धतीने झाला हे आपण समजावून घेऊ. हे समजावून घेत असताना पहिला मुद्दा या ठिकाणी येतो तो असा, भारतात इस्रोने इसवी सन 1986 मध्ये GIS विभागाची स्थापना केली. भारतात इस्रो या संस्थेने 1986 मध्ये GIS या विभागाची स्थापना केली. 1986 मध्ये GIS या विभागाची स्थापना केली. भारतात इस्रो या संस्थेने 1986 मध्ये GIS या विभागाची स्थापना केली. दुसरं, भारताची अवकाश, संगणक, दूरसंदेशवहन या विभागांची विकासात्मक कामगिरी GIS मुळे पोषक ठरली. GIS मुळे काय झाले तर अवकाश, संगणक
अवकाश संगणक, अवकाश संगणक व दूर संदेशवहन, दूर संदेशवहन संदेश भारतात अवकाश संगणक, दूरसंदेशवहन या विभागांची विकासात्मक अशा प्रकारची कामगिरी GIS मुळे पोषक ठरली. याचा अर्थ भारताची अवकाश क्षेत्रामध्ये, संगणक क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे दूरसंदेशवहन क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे ती प्रगती ही GIS प्रणालीची द्योतक आहे किंवा GIS प्रणालीमुळे अवकाश क्षेत्राचा, संगणक क्षेत्राचा आणि दूरसंदेशवहन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. तिसऱ्या भाग यामध्ये आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने भारतात 1991 पासून GIS सेवेचा प्रारंभ केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने भारतात टाटा कन्सल्टन्सी कंपनीने भारतात 1991 पासून GIS प्रणालीचा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने भारतात 1991 पासून GIS या प्रणालीला सुरुवात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने 1991 पासून GIS प्रणालीचा या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. नंतर मुंबई मनमाड, विशाखापट्टणम, विजयवाडा या तेल वाहतूक मार्गाचे सर्वेक्षण GIS यंत्रणेद्वारे केले गेले. तर मुंबई मनमाड हा जो तेल वाहतूक मार्ग आहे, त्याचप्रमाणे विशाखापट्टणम या ठिकाणी असलेली तेल वाहतूक मार्ग, विजयवाडा या ठिकाणचा तेल वाहतुकीच्या मार्गाचं सर्वेक्षण हे GIS प्रणालीद्वारे झालेले आहे किंवा केले गेले आहे. तेल वाहतूक मार्ग सर्वेक्षण, तेल वाहतूक मार्ग सर्वेक्षण भारतामध्ये मनमाड, मुंबई, विशाखापट्टणम त्याचप्रमाणे विजयवाडा या ठिकाणी जे तेल वाहतुकीचे मार्ग आहे, त्या तेल वाहतुकीच्या मार्गांचं सर्वेक्षण हे GIS प्रणालीद्वारे झालेले आहे किंवा केले गेले. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांची माहिती, भारतातील सर्व राज्य भौगोलिक माहिती GIS प्रणालीमुळे मिळवणे शक्य झालेले आहे. भारतातील सर्व राज्यांची भौगोलिक माहिती GIS प्रणालीमुळे मिळवणे शक्य झालेले आहे. भारतातील सर्व राज्यांची भौगोलिक माहिती सर्वांगीण भौगोलिक माहिती GIS प्रणालीमुळे मिळवणे शक्य झालेले आहे. यानंतर भारतातील रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग, भारतातील सर्व रस्ते,
लोहमार्ग, विमानमार्ग, भारतातील सर्व रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग, भारतातील सर्व रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग, यांच्या विकासाचे फलित म्हणजे GIS प्रणाली होय. भारतातील सर्व रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग यांच्या विकासाचे फलित म्हणजे GIS प्रणाली होय. यानंतर शहराचे नियोजन करणे, शहरांचे नियोजन, शहर नियोजन, शहरांचे नियोजन, शहरांचे नियोजन करणे, रुग्णालय, लोकसंख्या सर्वेक्षण, जमीन सर्वेक्षण, शहर नियोजन, हॉस्पिटल नियोजन, शहर नियोजन, हॉस्पिटल नियोजन, लोकसंख्या सर्वेक्षण, लोकसंख्या सर्वेक्षण, सर्वेक्षण, जमीन सर्वेक्षण, भारतातील सर्व शहरांचे नियोजन, रुग्णालयाचे सर्वेक्षण, लोकसंख्येचे सर्वेक्षण, जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर GIS प्रणालीचा वापर वाढतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इसवी सन 2008 मध्ये इसवी सन 2008 मध्ये GIS च्या वापरामुळे हिवताप नकाशा प्रथम तयार करण्यात आला. हिवताप नकाशा कशाच्या आधारे तयार करण्यात आला तर GIS प्रणालीच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला. तर भारतामध्ये GIS प्रणालीचा कशा प्रकारे विकास होत गेला ते आपण समजावून घेत आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आला तो म्हणजे भारतामध्ये इस्रो या संस्थेने 1986 साली GIS प्रणाली किंवा भौगोलिक माहिती प्रणाली हिचा विकासासाठी एक स्वतंत्र अशा प्रकारचा विभाग 1986 मध्ये निर्माण करण्यात आला. दुसरं, भारतामध्ये ज्या क्षेत्रांचा विकास झालेला आहे त्यामध्ये उदाहरणार्थ अवकाशशास्त्र, संगणकशास्त्र, दूरसंदेशवहन शास्त्र यांच्या विकासासाठी, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील नियोजनासाठी GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर भारताने उपयोग सुरू केला. नंतर टाटा कन्सल्टन्सी या कंपनीने 1991 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने 1991 पासून GIS सेवेचा प्रारंभ भारतामध्ये केलेला आहे. यानंतर तेल वाहतुकीचे मार्गांचे सर्वेक्षण करण्यासाठी उदाहरणार्थ मुंबई, मनमाड, विशाखापट्टणम, त्याचप्रमाणे विजयवाडा या ठिकाणी जे तेल मार्ग आहे तर ह्या तेल मार्गाचे सर्वेक्षण देखील GIS प्रणालीच्या आधारे केले जाते. भारतातील सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे भौगोलिक सर्वेक्षण केले जाते त्या भौगोलिक सर्वेक्षणासाठी GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागलेला आहे. त्याचप्रमाणे भारतामधील ज्या रस्त्यांचे जाळे विणण्यात आलेले आहे, लोहमार्गांचं जाळं विणण्यात आलं, विमानमार्गांचं जाळं विणण्यात आलं, चतुष्कोन अशा प्रकारचे रस्त्यांचं जाळं देशभर निर्माण करण्यात आलं. या सर्व रस्त्यांच्या, लोहमार्गांच्या, विमानमार्गांच्या निर्मितीमागे, विकसनामागे GIS प्रणालीचा मोठा सहभाग आहे किंवा मोठ्या प्रमाणावर मदत GIS प्रणालीची
घेण्यात आलेली आहे. भारतामध्ये शहरांचे नियोजन हे GIS प्रणालीच्या आधारे केले जाते. हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी ठेवायचे, संख्येचे सर्वेक्षण कशा प्रकारे करायचे, जमिनीचे सर्वेक्षण कशा प्रकारे करायचे, हे सर्व करण्यासाठी GIS प्रणालीचा आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलेला आहे. यानंतर भारतामध्ये 2008 मध्ये जी हिवतापाची साथ आली होती आणि ह्या हिवताप साथीचा जो नकाशा तयार करण्यात आला त्यामध्ये GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आहे. GIS च्या गुणवैशिष्ट्यामुळे भूगोलाच्या सर्वच आंतरशाखांमध्ये GIS प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. या प्रणालीच्या वापरामुळे अभ्यासामध्ये नेमकेपणा येतो, अचूकता येते, व्यावहारिकता येते. हे तंत्र कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये वापरता येते आणि या तंत्रासाठी आवश्यक जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असते ते मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते. आता ह्या भारतामध्ये GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता कोणकोणत्या ठिकाणी आहे हे आपण समजावून घेऊ. भारतामध्ये GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता म्हणजे GIS प्रणालीचा अभ्यास कोणकोणत्या शहरामध्ये होतो आहे हे आपण समजावून घेऊ. त्यामध्ये पहिली संस्था आहे सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इन्फॉर्मॅटिक्स. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इन्फॉर्मॅटिक्स पुणे या ठिकाणी ही संस्था GIS प्रणालीसाठी आवश्यक अशा प्रकारचे अभ्यासक्रम संशोधित करते आणि अभ्यासक्रम घेत असते. त्यानंतर पुणे या ठिकाणी भारती नावाचं विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठामध्ये सुद्धा GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास होतो, संशोधन कार्य होते. त्यानंतर रांची या ठिकाणी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर GIS प्रणाली संबंधी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दिल्ली विद्यापीठामध्ये, नंतर नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद या ठिकाणी GIS प्रणाली संबंधी अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहे. अशा रीतीनं या तासिकेला आपण GIS प्रणालीचे फायदे कोणकोणते आहे, GIS प्रणालीचे कार्य कसे चालते, भारतामध्ये GIS प्रणालीचा विकास कशा प्रकारे होत गेला आहे, नंतर भारतातील GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता कोणकोणत्या ठिकाणी आहे, या 4 बाबींचा अभ्यास आपण या तासिकेला केला आहे. तरी सुद्धा आपण यात पुन्हा एकदा सारांश रूपाने आपण या तासिकेला कशाचा अभ्यास केला ते समजावून घेऊया. प्रथम आपण GIS चे कार्य या भागाकडे येऊया. भविष्यातील योजना करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी सरकारी क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये, निमसरकारी क्षेत्रामध्ये GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचप्रमाणे जीवनाची जी सर्व क्षेत्र आहे, उदाहरणार्थ गुन्हेगारी शास्त्र आहे, आपत्ती निवारण शास्त्र आहे, दळणवळण शास्त्र किंवा परिवहन शास्त्र, त्याचप्रमाणे नागरी नियोजन कशा प्रकारे करायचं, नकाशा शास्त्र कशा प्रकारचे आहे, इतिहास, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, व्यापार, आरोग्य, पर्यटन, जीवनाच्या ह्या सर्वच शाखांमध्ये किंवा सर्वच क्षेत्रामध्ये GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. त्याचप्रमाणे भूगोलातील जे मृदाशास्त्र आहे किंवा मृदाशास्त्र आहे, परिवहन शास्त्र आहे किंवा हवामानशास्त्र आहे किंवा जलविद्ये संबंधी जी शास्त्र आहे, या शास्त्रांमध्ये नियोजनासाठी, या शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. त्याचप्रमाणे
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांचा एकत्रितपणे अभ्यास करण्यासाठी GIS प्रणाली ही फायदेशीर आहे. त्यानंतर आपण GIS प्रणालीचे कार्य समजावून घेऊ. पहिलं कार्य आहे आदान करणे म्हणजे माहिती मिळवणे, नंतर माहितीचं संचयन करणे, नंतर ह्या माहितीची कुशल प्रकारे हाताळणी करणे आणि माहिती प्रदान करणे म्हणजे माहितीचा सादरीकरणासाठी उपयोग करणे. या प्रकारे GIS प्रणालीची 4 कार्य या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर GIS प्रणालीचा भारतामध्ये कशा प्रकारे विकास झाला ते आपण परत एकदा समजावून घेऊ. भारतामध्ये इस्रो या संस्थेने 1986 मध्ये GIS प्रणालीचे विभाग सुरू केलेले आहे. नंतर अवकाशशास्त्र, संगणकशास्त्र, दूरसंदेश शास्त्र या शास्त्रामध्ये नियोजन करण्यासाठी, या शास्त्रांचा अधिक अभ्यास करण्यासाठी GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर आज होऊ लागलेला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेने 1991 मध्ये भारतामध्ये GIS प्रणालीच्या सेवेला प्रारंभ केलेला आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये जे तेल वाहतुकीचे क्षेत्र आहे, उदाहरणार्थ मुंबई ते मनमाड हा तेल वाहतुकीचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे विशाखापट्टणम, विजयवाडा याही ठिकाणी तेल वाहतुकीचे मार्ग आहे. या तेल वाहतुकीच्या मार्गांचं सर्वेक्षण करण्यासाठी भौगोलिक प्रणाली अर्थात GIS प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्याचप्रमाणे सर्व राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राज्यांचे भौगोलिक अशा प्रकारचे सर्वेक्षण होण्यासाठी GIS ही प्रणाली वापरली जाते. त्याचप्रमाणे भारतामध्ये जे रस्त्यांचं जाळं निर्माण झालेले, गृहमार्गांचं जाळं निर्माण झालेले, विमान मार्गांचं जाळं निर्माण झालेले, या जाळ्याच्या विकासामागे GIS प्रणालीचा हातभार मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये जे शहरांचं नियोजन करण्यासाठी, हॉस्पिटलचं नियोजन करण्यासाठी, लोकसंख्या सर्वेक्षण करण्यासाठी, जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर GIS प्रणाली वापरली जाते. यानंतर भारतामध्ये 2008 मध्ये हिवतापाची मोठी साथ आली होती आणि यासाठीचा अभ्यास करण्यासाठी जो नकाशा तयार करण्यात आला, हिवताप नकाशा, तर तो नकाशा ह्या GIS प्रणालीच्या आधारे चांगल्या प्रकारे प्रथम तयार करण्यात आला. अशा या GIS प्रणाली संबंधी अभ्यास करणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत किंवा GIS प्रणालीचे अभ्यासक्रम कुठे कुठे उपलब्ध आहेत याची आपण माहिती जाता जाता घेऊया. तर भारतामध्ये अशा प्रकारच्या 5 संस्था आहेत ज्या ठिकाणी GIS प्रणाली संबंधी माहिती दिली जाते, अभ्यासक्रम शिकविले जातात किंवा त्या ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. पहिली संस्था आहे सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इन्फ्राटेक्स पुणे. नंतर दुसरी संस्था भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे. तिसरी आहे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही रांची या ठिकाणी आहे. आणि चौथी आहे दिल्ली विद्यापीठामध्ये. आणि 5वी संस्था आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. या ठिकाणी GIS चे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अशा प्रकारे आज आपण अध्यापन तंत्र भाग 3 मध्ये GIS प्रणालीचे उपयोग म्हणजे फायदे, त्याचप्रमाणे GIS प्रणालीचे कार्य, भारतातील GIS चे विकास कसा झाला आणि भारतामध्ये GIS प्रणाली संबंधी शिक्षण देणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहेत याची माहिती ह्या तासिकेला मिळवली आहे. आता जवळजवळ 3 अध्यापन तंत्र आपण शिकलो आजपर्यंत. तर ह्या तीनही अध्यापन तंत्राविषयी काही प्रश्न मी तुम्हाला सध्यासाठी देतो. ते सध्याचे प्रश्न तुम्ही लिहून घ्यावे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावीत. प्रश्न पहिला,
चर्चातंत्राची व्याख्या तंत्राची व्याख्या सांगून चर्चेचे प्रकार स्पष्ट करा. चर्चातंत्राची व्याख्या सांगून चर्चेचे प्रकार स्पष्ट करा. असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, चर्चातंत्राची उद्दिष्टे सांगा. चर्चातंत्राची उद्दिष्टे सांगा. तिसरा प्रश्न घेऊया आपण. तिसरा प्रश्न पर्यवेक्षित अभ्यासावर आधारित आहे. तो असा, पर्यवेक्षित अभ्यासाच्या व्याख्या सांगून त्या अभ्यासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा तिसरा प्रश्न झाला. चौथा प्रश्न आहे, पर्यवेक्षित अभ्यासतंत्रातील शिक्षकाची भूमिका स्पष्ट करून या अभ्यासतंत्राचे फायदे विशद करा. अजून दुसरा स्वाध्याय आपण घेऊ. दुसऱ्या स्वाध्यायासाठी प्रश्न पहिला, GIS प्रणालीच्या व्याख्या सांगून GIS प्रणालीचा विकास कॅनडा देशामध्ये कशा प्रकारे झाला. GIS प्रणालीचा विकास कॅनडा देशात कशा प्रकारे झाला ते स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, GIS प्रणालीचे फायदे सांगून कार्य स्पष्ट करा. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतात GIS प्रणालीचा विकास कशा प्रकारे झाला. GIS प्रणालीचा विकास कशा प्रकारे झाला हे सविस्तर लिहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 अध्यापन तंत्रांचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे. यानंतर GIS तंत्रानंतर पुढील तासिकेला आपण GPS या अध्यापन तंत्राचा अभ्यास करू. नमस्कार.